अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज प्रब्रह्म श्री संत सद्गुरू ब्रह्मांड नायक बाळूमामांच्या नावानं चांगभलं हलसिद्धनाथांच्या नावानं चांगभलं. नमस्कार प्रेमळ भक्तांनो, कशा आहात सर्वजण? अशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल, मामांच्या सेवेमध्ये रममान असाल. तर भक्तांनो, गेल्या जवळपास 1 महिन्यापासून आपल्या चॅनलवरती कुठल्याही प्रकारचा संदेश नाही, व्हिडिओ नाही. बाळूमामांचा नवरत्न उपवास झाला, बाळूमामांची भाकणूक झाली, जगाचं पुस्तक उघडण्यात आलं, तरीही मी तुमच्या कुठल्याच प्रश्नाची उत्तरं दिली नाहीत आणि कसल्याही प्रकारचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आला नाही. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी माझ्या आयुष्यातला एक छोटासा अनुभव तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी कृपया करून सत्य परिस्थिती आहे, चालू परिस्थिती आहे, ते मी तुमच्यासमोर मांडणार आहे. त्यासाठी कृपया करून व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. तर बघा, जे तुम्ही मला प्रश्न विचारत होता बाळूमामांच्या नवरत्न उपवासाबद्दल किंवा इतर कुठलीही माहिती असो, त्या तुमच्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला दिलेलं नाही. तर माझी खूप इच्छा होती की मी यावर्षी बाळूमामांचा नवरत्न उपवास करावा, मामांसाठी मी 9 दिवस चप्पलचा त्याग करावा. पण माझी ती इच्छा पूर्ण झाली नाही. सो माझ्या हातून ती सेवा मामांनी करून घेतली नाही, असं म्हणायला हरकत नाही. का तर तुम्हाला माहिती आहे की मी आजारी आहे. माझ्या पोटामध्ये खूप साऱ्या जखमा झालेल्या आहेत, अर्थात छोटे-छोटे दुःख झालेत आणि त्यामुळं तो आजार जो आहे, तो कॅन्सरच्या दिशेने वाटचाल करत होता. ज्यावेळेस मी डॉक्टरकडे गेले, सोनोग्राफी केली, एंडोस्कोपी केली, सीटी स्कॅन केलं, तर सगळे रिपोर्ट झाले. परंतु सगळ्या चेकअप झाल्यानंतरसुद्धा हा आजार कसल्याही प्रकारचं कमी होण्याचं नाव घेत नव्हता. त्यामुळे मी स्वामींसोबत आणि आपल्या मामांसोबत अबोला धरला होता, जो की मी त्यांची साधी सेवासुद्धा केली नाही. बाळूमामांच्या नवरत्न उपवासामध्ये तुम्ही कितीतरी मामांची सेवा केली असेल, पण मी साधी पूजासुद्धा केली नाही. घरातल्या कुठल्याच देवाला मी अगदी धूळ बसून गेली, पण मी साधं डोकूनसुद्धा बघितलं नाही. का? तर माझं आयुष्य मी त्यांच्या चरणी समर्पित केलं. माझं आयुष्य मी त्यांना दिलं. माझ्या आयुष्यात जे काही होईल ते तुमच्या आशीर्वादाने होईल. मग काय आशीर्वाद असे. आणि गेल्या 4 वर्षापासून मी आज या आजाराशी झगडत होते. तरी हा आजार कमी होण्याचं नावच नाही. जितका मी शास्त्रावर विश्वास ठेवते, तितका मी अध्यात्मावर विश्वास ठेवते. जे बाळूमामा आहेत, स्वामी आहेत, हे माझे आई-वडील मी मानते. आणि जर स्वामी आणि बाळूमामा माझ्या आयुष्यात असतील, तर मी आयुष्यात कुणालाच किंमत देत नाही. मला कुणाची गरज नाही असं म्हणायला हरकत नाही. आणि एवढा मी विश्वास ठेवून, एवढं अतूट नातं असतानासुद्धा जर माझ्यासोबत असं घडावं, एखाद्या कॅन्सरसारख्या आजाराकडे मी जावं, तर मग मला खूप वाईट वाटलं आणि मी त्यामुळं कसल्याही प्रकारची सेवा केली नाही आणि त्यातल्या त्यात मी खूपच आजारी होते, की तुमच्या प्रश्नाचं उत्तरसुद्धा मी देऊ शकले नाही. जे काही तुम्हाला संदेश येत होते, ते फक्त मामांची सेवा म्हणून मी तुम्हाला देते. एक हरलेल्या मनाला पुन्हा एकदा उभं राहण्याची, पुन्हा एकदा नव्याने आयुष्य जगण्याची संधी देण्याची एक मोटिव्हेशनल स्टोरी मी तुम्हाला सांगते. मग जर एखाद्या हजारो हरलेल्या मनाला मी पुन्हा एकदा आनंदित करत असेल, तर माझ्या एका मनाला देव का आनंदित करत नाही? ह्याच विचाराने मी निराश होऊन मी मामांसोबत मामांचा जो हात धरलेला होता, तो हात मी सोडला. मामांकडे पाठ फिरवली आणि सांगितलं, आयुष्यामध्ये मी तुमच्याकडे कधीच बघणार नाही. का तर माझं आयुष्य मी तुमच्या चरणी समर्पित केलं. आणि जर मी एवढा तुमच्यावर विश्वास ठेवून, एवढी तुमची सेवा करून, जर माझ्याच आयुष्याची राखरांगोळी होत असेल, तर माझं जे काही व्हायचं ते होईल. पण मी तुमच्याकडे कधीच बघणार नाही, तुमची मी आयुष्यात कधीच सेवा करणार नाही, असं सांगितलं. पण बघा, ज्यावेळेस आपण रागवतो, त्यावेळेस आपली आई आपल्याला मनवते. पण ज्यावेळेस आपण आपल्या हक्काच्या व्यक्तीवर रागवतो, तर ती व्यक्ती आपल्याला मनवते. तर बघा, मला वाटलं की मी अशीही मामांची साथ सोडली आणि तसंही माझा आणि त्यांचा काही संबंध नाही. माझं आयुष्य असंही भरकटत चाललं आहे, तर जाऊ दे, असा विचार केला आणि मी साधं त्यांच्याकडे बघितलंसुद्धा नाही. अगदी सगळ्या देवावर धूळ पसरली आणि मलाही वाटलं की मी त्यांच्याकडे बघत नसल्यामुळे तेही माझ्यावर नाराज झाले असतील. पण असं नाही. ज्यावेळेस आपण आपल्या व्यक्तीवर नाराज होतो, तसंच अगदी मी ज्यावेळेस मामांवर नाराज झाले, त्यावेळेस त्यांनी मला आनंदी ठेवण्याचा, आनंदी करण्यासाठी, काहीतरी माझं मन आनंदी ठेवण्यासाठी त्यांनी मला एक सरप्राईज दिलं असावं, असं म्हणायला हरकत नाही. तर माझा जो काही आजार आहे, तो आजार माझ्या कर्माचा भोग असेल, माझा प्रारब्ध काहीतरी असेल, मी जे काही वाईट कर्म केले असेल गेल्या जन्मात का असेना, त्याचं मी फळ हे फेडत असेल. आणि मला असं वाटलं की ज्यावेळेस मी हॉस्पिटलमध्ये सिटी स्कॅन करण्यासाठी गेले होते, तर मला जो आजार आहे हा 50% आहे. पण माझ्यासोबत माझ्याच वयाचे 1-2 पेशंट होते, की 2 पेशंट असताना त्यांना 10% हा आजार होता आणि त्यांचंसुद्धा सिटी स्कॅन झालं, तर ते कॅन्सरचे पेशंट निघाले. मग डॉक्टराचं असं म्हणणं होतं, की तुम्ही कुठल्या देवाची सेवा करता, की हा आजार तुम्हाला 50% असूनसुद्धा तुम्हाला कॅन्सर आजार नाही. पण भविष्यात तो आजार कॅन्सरचं रूपसुद्धा घेऊ शकेल. का तर 4 वर्षापासून तुमचा हा आजार कमी होण्याचं नाव घेत नाही.
त्यावेळेस मी नाराज झाले, साथ सोडली. पण पुन्हा एकदा विचार केला आणि जे काही मला माझ्या स्वामींनी आयुष्यामध्ये माझ्या आनंद दिला, मला माझं मन पुन्हा एकदा आनंदित केलं. पुन्हा एकदा त्यांच्यावर विश्वास ठेवायला भाग पाडलं आणि माझा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. मला असं वाटतं, की ज्यावेळेस मी शेवटचा श्वास सोडणार असेल, त्यावेळेस त्यांच्या मांडीवर माझा श्वास जावा. त्यांच्या शेवटचा श्वास मी त्यांच्या मांडीवर घ्यावं आणि तेव्हाच माझं मन शांत होईल, असं मला वाटतं. पण नाराज होते, की मन नकोच वाटत होतं, त्यांच्याकडे नकोच जायला. का तर मी एवढं काय पाप केलं? आयुष्यामध्ये एवढं मी कुणाचं वाटोळं केलं, की माझ्याच वाट्याला दुःख का? कधीतरी सुख तरी यावं. पण एवढं दुःख येऊन सुद्धा मी त्यांची कधीच साथ सोडत नाही. जे आहे ते चांगलंच आहे, जे आहे ते आनंदच आहे म्हणून मी आयुष्यात चालते. म्हणून मी मामांवर नाराज झाले होते. परंतु म्हणतात ना, मामा आपल्याला नेहमी सांगतात, "माझ्या बाळा, आयुष्यामध्ये फक्त माझ्यावर विश्वास ठेव रे. हाल होतील, पण हार तुझी मी कधीच होऊ देणार नाही." अगदी त्याचप्रमाणे आहे. त्यांच्यावर विश्वास ठेवा, त्यांचं नामस्मरण करा आणि बाळूमामा आणि आपले हे स्वामी सदैव आपल्या पाठीशी असतील. तर आज पुन्हा एकदा मी नव्याने त्यांच्या सेवेत उतरलेली आहे आणि पुन्हा एकदा तुमच्यासुद्धा हरलेल्या मनाला जागृत करण्यासाठी, तुमचं एक मन आनंदी करण्यासाठी मी तुमच्यासोबत दररोज सकाळी 7:30 वाजता आपले बाळूमामांचे मोटिव्हेशनल संदेश हे घेऊन येणार आहे. सर्वात मोठा प्रश्न म्हणजे जे काही मामांनी माझ्या आयुष्यात आनंद दिला, तो आनंद काय आहे? तर तो आनंद मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये तर सांगणार नाही. पण 4 महिन्याने, 2 महिन्याने जेव्हा वेळ येईल, त्यावेळेस मी तुम्हाला नक्कीच आठवण करून देईल, की आजच्या व्हिडिओमध्ये मला काय आनंद सांगायचा होता. तर त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आठवण करून नक्कीच सांगेन. फक्त हा व्हिडिओ बनवण्याचं एकच कारण आहे, की एवढी सेवा करा देवाची, की आपण देवावर नाराज झालो, तर देव आपल्यावर नाराज होता कामा नये. तर तो आपल्याला मनवण्यासाठी आला पाहिजे. इतकी आपल्या सेवेत ताकद असली पाहिजे. एवढा आपला कट्टर विश्वास असला पाहिजे. देवाला माहिती होतं, की तो आपल्यावर रागवलाय. ती रागवली आपल्यावर. पण माझ्या अंतःकरणात जे काही चालू होतं, ते त्यांना चांगलंच माहीत होतं. म्हणून ते माझ्याकडे आले. माझ्या मनातला भाव हा नितळ आहे आणि तोच देवाला आवडतो. म्हणून हा व्हिडिओ बनवण्याचं एवढंच कारण आहे, की फक्त विश्वास ठेवा, श्रद्धेने भक्ती करा. आयुष्यामध्ये कधीच तुमची हार होणार नाही. पुन्हा भेटू नवीन अशाच एका व्हिडिओसोबत, माहितीसोबत. तर ही छोटीशी माहिती होती, जो की मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. राहिली सेवा मी माझ्या ब्रह्मांडाचरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथे सेंड करते. मग बोला, बोला बाळूमामांच्या नावानं चांगलं. हलसिद्धनाथांच्या नावानं चांगलं.